पुढची बातमी गडचिरोली जिल्ह्यामध्ये कंत्राटदारांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त 30% निधी कपातीच्या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी स्पष्टीकरण दिलंय। 30% वाढीव निधी कमी करण्याचा निर्णय हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा नसून वित्त आणि नियोजन विभागाचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। नक्षल भत्ता आणि आदिवासी भत्त्यातील कपात ही केवळ बांधकाम विभागापुरती मर्यादित नसून सर्व विभागांमध्ये लागू करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जो विषय हा कमी करण्याचा हा म्हणजे विभागाकडनं नाही तर तो फायनान्स वगैरे या विभागाने घेतला। आज जे इथले म्हणजे काय म्हणायचं नक्षलवाद होता हा कमी होत गेलेला ही वस्तुस्थिती आहे। तेव्हा आता पूर्वीसारखी 10-15-20 वर्षापूर्वीची परिस्थिती इथं राहिलेली नाही। अशा याच्यामध्ये तो फायनान्स अँड प्लॅनिंग विभागानं निर्णय घेतला आणि तो नुसता बांधकाम नाही तर सगळ्यांनाच लागू झालाय। तो एक नुसता बांधकाम विभागापुरता नाही। राहिला विषय जर माझं तर स्पष्ट मत आहे की अभाव असू दे किंवा बिलो असू दे, गुणवत्ता ही दोन्ही कामांमध्ये आलीच पाहिजे आणि राहिली पाहिजे। बिलो जायला आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही किंवा अभाव टाका म्हणून आम्ही कोणाला मदत करत नाही। तेव्हा अधिकाऱ्यांनी आपलं काम आणि त्या कामावर लक्ष देऊन जे काही त्या कामामध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपण काम करून घेणं आणि कामाची गुणवत्ता टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे, विभागाचं काम आहे, अधिकाऱ्यांचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे। मग बिलो अभाव हा विषय येतच नाही।